विद्युत धारेचे परिणाम थोडे आठवा. 1. पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर: ज्या पदार्थाचा विद्युत प्रतिरोध अतिशय कमी असतो तो पदार्थ विद्युत सुवाहक असतो. उदाहरणार्थ तांबे, चांदी इत्यादी. ज्या पदार्थाचा विद्युत प्रतिरोध अतिशय उच्च असतो तो पदार्थ दुर्वाहक असतो. उदाहरणार्थ लाकूड, रबर इत्यादी. 2. लोखंड हे विस्तृत सुवाहक आहे, परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही? उत्तर: जेव्हा आपण खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलतो तेव्हा आपल्याला विजेचा झटका लागत नाही, कारण तेव्हा त्यामध्ये कोणताही विद्युत प्रवाह किंवा विद्युत धारा नसते. मागील इयत्तांमध्ये आपण स्थितिक विद्युत म्हणजे काय ते जाणून घेतलं. धनप्रभारित व ऋणप्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग केले. वस्तूंचे धनप्रभारित व ऋणप्रभारित होण्यामागे ऋणप्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणे असते हेही आपण पाहिले. तसेच मागील इयत्तेत धारा विद्युत विषयी आपण अभ्यास केला. या पाठात आपण अभ्यासणार आहोत विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा, विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य. निरीक्षण करा व चर्चा करा. खालील चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते? उत्तर: विद्युत भट्टी, टीव्ही, टेबल लॅम्प, विजेवर चालणारा पंखा आणि विद्युत घंटी. विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात? उत्तर: उष्णतेचा प्रभाव, चुंबकीय प्रभाव, प्रकाश निर्मिती, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर आणि यांत्रिक ऊर्जेचे ध्वनीत रूपांतर. विद्युत जनित्र. विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित असे प्रयोग आपण पाहिले. यात निर्माण होणाऱ्या विद्युत धारेचे परिमाण अल्प असते, परंतु हेच तत्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरता येते. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीजनिर्मितीसाठी केला जातो. आकृतीमध्ये आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल ABCD दर्शवले आहे. ते चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवलेले असते. कुंडलाची 2 टोके R1 व R2 या 2 विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आसाच्या भोवती विद्युत रोधी आवरण असते. आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो, त्यामुळे कुंडल ABCD ही फिरू लागते. B1 B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात, त्यामुळे विद्युत धारेची परिपथातील वहन दिशा कळून येते. आस फिरवल्यावर AB शाखा वर जाते व CD खाली येते, म्हणजेच ABCD हे कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरू लागते. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा निर्माण होते. ती A ते B व C ते D अशा दिशेने जाते. अशा रीतीने A ते B, C ते D अशी विद्युत धारा वाहू लागते. आकृतीमध्ये बाणांच्या दिशेने पुढील परिपथात B2 कडून गॅल्व्हॅनोमीटरमधून B1 कडे अशी विद्युत धारा वाहते. जर ABCD या एका कुंडलाऐवजी अनेक वेढे असलेले कुंडल वापरले तर अनेक पटींनी विद्युत धारा वाहते व मोठी विद्युत धारा निर्माण होते. अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युत धारा
ए ते बी ते सी ते डी अशी जाते. मात्र बी ए ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व DC ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते. हेच प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र म्हणजेच AC जनरेटर होय. दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. त्या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात आली तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र म्हणजेच DC जनरेटर असे म्हणतात. वर वर्णन केलेल्या दिष्ट जनित्राची आकृती काढा. त्यानंतर आस फिरवल्यावर दिष्ट धारा कशी मिळते ते स्पष्ट करा. स्पष्टीकरण. रचना. दिष्ट जनित्राचे हे मुख्य घटक आहेत. आवरण असलेले कुंडल, आयताकृती लोखंडी नळीवर असंख्य वेढे असलेली उष्णतारोधक तांब्याची तार गुंडाळून ABCD हे आवरण असलेले कुंडल तयार होते. अभेद्य म्हणजेच मजबूत चुंबक आवरण असलेले कुंडल चुंबकाच्या 2 ध्रुवांच्या उत्तर आणि दक्षिण मध्ये लावलेली असते. यामुळे मजबूत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. दुभंगलेले कडे किंवा विद्युत प्रवाह. यात धातूच्या कड्याचे 2 R1 R2 अर्धभाग असतात. आवरण असलेल्या कुंडलाची दोन्ही टोके या कड्यांना जोडलेली असतात. दुभंगलेल्या कड्यांमुळे आवरण असलेल्या कुंडलातील विद्युतधारा उलट म्हणजेच विरुद्ध दिशेला वाहते. ब्रश B1 आणि B2 ह्या 2 कार्बन ब्रशचा विद्युत प्रवाहावर दाब टाकण्यासाठी उपयोग होतो. विद्युत घट. विद्युत घट तारेच्या कुंडलाला विद्युत प्रवाहाचा पुरवठा करतो. दिवा. कार्बन ब्रशभोवती जोडलेला दिवा प्रकाशित झाल्यामुळे निष्कर्ष अथवा परिणाम दिसून येतो. कार्य. जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते तेव्हा कुंडलात संभाव्य बदल घडून येतो. त्यामुळे विद्युतधारा प्रवाहित होऊन प्रकाशित झालेला दिवा परिणाम स्वरूपात दिसतो. जोपर्यंत कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत राहते तोपर्यंत दिष्ट जनित्रामध्ये असणाऱ्या परिपथातील विद्युतधारेचा प्रवाह एकाच दिशेने वाहताना दिसतो. असे घडते कारण चुंबकीय क्षेत्रात कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. हे करून पहा. साहित्य. जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, व्होल्टमीटर, अॅमीटर, प्लग कळ इत्यादी. कृती. सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या मूल्याचे घटक घेऊन परिपथ जोडा. परिपथातील विद्युतधारा 1 मोजा. विद्युत रोधाच्या 2 टोकांमधील A व B विभवांतर व्याप मोजा. A येथील विभव B येथील विभवापेक्षा जास्त आहे. कारण A हा बिंदू विद्युत घटाच्या धन टोकाला तर B हा बिंदू विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. जर Q इतका विद्युत प्रभार A पासून B कडे गेला तर या विद्युत प्रभारावर A पासून B पर्यंत जाताना व्याप Q इतके कार्य झाले. ऊर्जेचा स्रोत जर घट आहे, घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जेथे कार्य व्याप Q घडले. Q हा विद्युत प्रभार T या वेळेत A पासून B पर्यंत गेला. म्हणजेच हे कार्य जर T या वेळेत घडले असेल तर त्या वेळेत व्याप Q इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली.
ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते. पी बरोबर विद्युत शक्ती बरोबर ऊर्जा छेद लागलेला वेळ बरोबर व्याप क्यू छेद टी बरोबर VABQ छेद टी बरोबर VABI. समीकरण 1. म्हणून Q छेद T बरोबर I. ऊर्जा स्रोताने म्हणजेच घटाने T या वेळेत P गुणिले T इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली. जर परिपथातून 1 इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर T या वेळेत विद्युत रोधात H बरोबर P गुणिले T बरोबर VAB गुणिले I गुणिले T. समीकरण 2. इतकी उष्णता निर्माण होईल. ओहमच्या नियमानुसार VAB बरोबर IR. समीकरण 3. H बरोबर V वर्ग AB गुणिले T छेद R. समीकरण 4. तसेच H बरोबर I गुणिले I गुणिले R गुणिले T बरोबर I वर्ग गुणिले RT. समीकरण 5. H बरोबर I वर्ग गुणिले R गुणिले T. यालाच ज्यूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतात. विद्युत शक्तीचे एकक समीकरण 1 नुसार P बरोबर VAB गुणिले I बरोबर व्होल्ट गुणिले एम्पियर. समीकरण 6. 1 व्होल्ट गुणिले 1 एम्पियर बरोबर 1 ज्यूल छेद 1 कोलंब गुणिले 1 कोलंब छेद 1 सेकंद. समीकरण 7. 1 ज्यूल छेद सेकंद बरोबर वॅट. समीकरण 8. त्यामुळे विद्युत शक्तीचे एकक 1 वॅट हे आहे. जरा डोके चालवा. विद्युत रोधाच्या जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र म्हणजेच मोटर असेल तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल? उत्तर गतिज ऊर्जा. विचार करा. विद्युत शक्ती ज्या प्रकारे लिहिता आली तशीच यांत्रिक शक्तीही कशी व्यक्त करता येईल? उत्तर यांत्रिक शक्ती बरोबर यांत्रिक शक्ती छेद काल. P बरोबर W छेद T बरोबर FS cos थीटा छेद. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. पाणी गरम करण्यासाठी बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग येथे केला जातो. उदाहरणार्थ नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात, तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात. विद्युत धारेमुळे ही तार तापते सुमारे 3400 अंश पर्यंत व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते. हे नेहमी लक्षात ठेवा. विद्युत शक्तीचे एक W हे एकक खूपच लहान आहे, म्हणून 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट हे एकक विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते. 1 तासभर जर 1 किलो वॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलो वॅट हर्ट्झ एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल. 1 किलो वॅट हर्ट्झ बरोबर 1 किलो वॅट अवर बरोबर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद बरोबर 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंड बरोबर 3.6 गुणिले 10⁶ ज्यूल. अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथनाने म्हणजेच शॉक सर्किटमुळे आग लागल्याचे ऐकतो, वाचतो.
कधी कधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर वितळ तार म्हणजेच फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद पडतो. घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तार, तटस्थ तार व भूसंपर्कन तार म्हणजेच अर्थ अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषांमुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लास्टिक इत्यादी असल्यास आगीचा भडका उडू शकतो. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा म्हणजेच फ्यूजचा उपयोग केलेला असतो. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळ तार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरचे दिवे, पंखे, वातानुकूल यंत्रे, दुकानांमधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. अतिप्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळ तार वितळते व पुरवठा बंद होतो. ही घटना अतिभाराने म्हणजेच ओव्हरलोडिंगने घडते. हल्ली घरामध्ये एमसीबी म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर्स नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. यासाठी विविध प्रकारचे एमसीबीज वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळ तारच वापरली जाते. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तेही समजून घेतलं. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे का हे पाहणे सुरस ठरेल. दाखवल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ जोडा. ए व बी दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसले? आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती यांचा काही संबंध आढळतो का? उत्तर होय. जेव्हा विद्युतधारेची दिशा बदलते तेव्हा चुंबक सूचीची दिशा देखील बदलते. या प्रयोगावरून आपण काय शिकलो? तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व याचा निकटचा संबंध आहे. या उलट जर एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा परिणाम आढळेल का? आहे की नाही रोचक? येथे आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. शेवटी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र यांचीही तत्वे, रचना व कार्य समजून घेणार आहोत. दर्शवल्याप्रमाणे परिपथाची जोडणी करा. पुठ्ठ्यातून आरपार जाणाऱ्या तांब्याच्या जाड तारेतून जेव्हा मोठी सुमारे 1 अँपियर किंवा अधिक विद्युतधारा वाहते तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सूची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे दिसून येते. पुठ्ठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवा. परिपथात विद्युतधारेची दर्शवलेली दिशा ही संकेतमान्य दिशा आहे. विद्युतधारा कमी अधिक करण्याने काय बदल दिसून येतो? चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? आता चुंबक सूचीऐवजी लोखंडाचा कीस पुठ्ठ्यावर पसरवा व पहा. लोखंडाचा कीस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो. असे का घडते? लोखंडाचा कीस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो. एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे
तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेत बदल न केल्यास तारेपासून जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जातं. म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे. अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. माहिती मिळवा. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम म्हणजेच कॉर्क स्क्रू रूल असे म्हणतात. काय आहे बूच स्क्रू नियम? उत्तर: एखादा बूच स्क्रू वाहकाला समांतर आहे असे मानू आणि हा स्क्रू उजव्या हाताने अशा पद्धतीने फिरवा की तो वाहकातून वाहणाऱ्या धारेच्या दिशेने फिरवला जाईल. त्यामुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा व स्क्रूच्या फिरण्याची एकच समान दिशा असते. विद्युत चलित्र. ऊर्जेची विविध रूपे तुम्हाला माहीत आहेत. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही तुम्हाला ठाऊक आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र. आपल्या अवतीभवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे. याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक, पंप यामध्ये केलेला दिसतो. हे विद्युत चलित्र कसे कार्य करते? संरचना. विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे कुंडल चुंबकाच्या उदाहरणार्थ नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्ये आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. कुंडलाची दोन टोके या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात. X व Y अर्धकाड्यांचा बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रशना E व F स्पर्श करतो. कार्य. आकृतीत दाखवलेला विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा E व F या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते. कुंडलाच्या AB या शाखेमधून विद्युतधारा A पासून B कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडे असे असल्याने त्याचा परिणाम AB या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते. CD या शाखेतील विद्युतधारा ABच्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेला वरील दिशेला ढकलते. अशा रीतीने कुंडल व आस घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. अर्धे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे E व F या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. यामुळे DC या शाखेवर खालील दिशेने व BA या शाखेवर वरील दिशेने बल क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात.
व्यावसायिक चलित्रे याच तत्वावर चालतात, मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आपण मागील भागात पाहिलं की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होते. त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. परंतु जर असे झाले की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलत आहे तर मग काय होईल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मायकेल फॅरेडे या महान शास्त्रज्ञाने संशोधन केलं, अभ्यास केला. सन 1831 मध्ये फॅरेडेने दाखवून दिलं की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युतधारा निर्माण करता येते. आपण अभ्यासलेल्या विद्युत चलित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर या यंत्राचं जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे, गॅल्व्हॅनोमीटर. याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्व्हॅनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी, उदाहरणार्थ 1 मिली अँपिअर किंवा त्याहून कमी विद्युतधारा कुंडलातून वाहील तेव्हा कुंडलाचे परिवलन होईल व त्याचे परिवलन विद्युतधारेच्या प्रमाणात राहील. व्होल्टमीटर व अॅमीटर सुद्धा याच तत्वावर चालतात. गॅल्व्हॅनोमीटरवरील तबकडीवर 0 विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या 2 बाजूंकडे विचलित होतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्य गोळा करा. गॅल्व्हॅनोमीटर लावून परिपथ पूर्ण करा. तांब्याच्या तारेजवळच खाली चुंबक पट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव असेल. अशा प्रकारे चुंबक पट्टी उभी ठेवा. आता जर तार ए पासून बी कडे अशी हलती ठेवली तर गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. हेच फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आता तार स्थिर ठेवून चुंबक हलवून पहा. गॅल्व्हॅनोमीटरचा काटा आताही विचलित होतो. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथ पूर्ण करा. या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युतधारा कळ खुली करून 0 केली तर तत्क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅल्व्हॅनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो. कुंतलातील विद्युतधारा पुन्हा सुरू केल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत तसेच अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलवल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित होतो, म्हणजेच कुंतलात विद्युतधारा निर्माण होते. मागील प्रयोगांवरून काय दिसते? कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. तसेच जितक्या जलद कुंतल कुंडलासमोरून बाजूला नेले जाईल तितके गॅल्व्हॅनोमीटरच्या काट्याचे विचलन जास्त होते. कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलात विद्युतधारा निर्माण होते किंवा कुंडलाकडे कुंतल सरकवले तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंडलासमोरून बाजूला सरकवतानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. वरील प्रयोगांवरून हे समजतं की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलांमध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. याला फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा म्हणतात. विद्युत वाहकामधील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल? तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा.
प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमाचा उपयोग केला जातो. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की ते एकमेकांना लंब दिशेत असतील. अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, तर्जनीय चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात, तर मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते. या नियमाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. परिचय शास्त्रज्ञांचा. मायकल फॅरेडे 1791 ते 1867 प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांचे अधिकृत शिक्षण झालेलं नव्हतं. एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकेल कामाला लागला. येथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमधील हम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नेमलं. तेथेच त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु फॅरेडे यांनी असे सन्मान नाकारले. प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा डीसी. आतापर्यंत आपण विद्युत घटाकडून येणाऱ्या, परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युत धारेशी परिचित झालो. अशा विद्युत धारेस दिष्ट धारा म्हणजेच डायरेक्ट करंट डीसी. या उलट ज्या विद्युत धारेचे परिणाम आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती धारा म्हणजेच अल्टरनेटिंग करंट एसी असे म्हणतात. दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते, परंतु ती दोलायमान नसते. आकृतीमध्ये आलेखाच्या स्वरूपात हे दर्शवलं आहे. प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे. आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते, त्यानंतर कमी होत शून्य होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा शून्य होते. आकृतीमध्ये उलट दिशा दर्शवण्यासाठी विद्युत धारेला -1, -2 असे परिमाण वापरले आहे. प्रत्यावर्ती विद्युत धारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय पद्धतीने होत असते, म्हणून ते या चिन्हाने दर्शवतात. दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते, परंतु प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एका चक्रात सुलट व उलट दिशेने वाहते. भारतात विद्युत केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र 1/50 सेकंदात म्हणजेच 0.02 सेकंदात पूर्ण होते. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारिता 50 हर्ट्झ इतकी असते. विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे दिष्ट विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेषण करता येते. घरगुती वापरासाठीचा विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा असतो.